थकवणाऱ्या जीवनशैलीतून ब्रेक घेऊन ताणतणाव कमी करण्यासाठी, नवीन संस्कृती शिकण्यासाठी, स्वविकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रवास करणे आवश्यक आहे. प्रवास म्हणजे दैनंदिन जीवनातून विश्रांती घेणे किंवा पैसे खर्च करणे किंवा काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे नव्हे, तर ती स्वतःमध्ये केलेली एक गुंतवणूक आहे. म्हणूनच हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रवासासाठीची बॅग कशी भरावी, यामध्ये काय-काय साहित्य असावं जेणेकरून तुम्हाला प्रवासादरम्यान कोणताही त्रास होणार नाही, याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे. ज्यामध्ये तुमच्यासोबत असलेल्या पर्समध्ये काय असावं, प्रवासादरम्यान बॅग कशी भरावी, कोणत्या बॅग तुमच्या सोबत असाव्या, ट्रेनचा प्रवास असेल किंवा फ्लाईटचा असेल, तर अशा वेळेस योग्य पद्धतीने नियोजन कसं करावं, ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. प्रवासाचे ठिकाण निश्चित झाल्यावर किती दिवसांचा प्लॅन आहे त्यानुसार सामानाची बांधाबांध करावी. पॅकिंग करताना शक्यतोवर 1, 2 ते 3, 5, 6 दिवसाच्या ट्रिपसाठी काय काय सामान लागते याची यादी कायम हाताशी तयार ठेवावी. त्यात कारने किंवा बाईकने ट्रिप करायची असेल तर तसे बदलही करावेत. कपडे शक्यतोवर पॅकिंग करताना हलके, सुती किंवा होजेरीचे टी-शर्ट, जीन्स यासारखे प्रकार टाळावेत. प्रवासामध्ये हवेशीर आणि हलके कपडे असावेत. ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, शॉर्ट पॅन्ट प्रवासामध्ये वापरास सोयीस्कर ठरतात. जी बॅग तुम्हाला सोबत घ्यायची आहे, त्या बॅगचे सगळे लॉक्स वगैरे चेक करावे, जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. बॅग स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर तुम्हाला बॅगेमध्ये जे जे साहित्य लागणार आहे, म्हणजेच कपडे किंवा इतर वस्तू, त्या सर्व तुमच्या जवळ ठेवाव्यात, जेणेकरून बॅग भरत असताना तुम्हाला सतत उठावं लागणार नाही. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यादी देखील करू शकता. यादी केल्यानंतर ते साहित्य तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बॅग भरायला सुरुवात करायची आहे. तुम्ही प्रवास कशाने करता यावरती देखील प्रवासाचे बॅग जी आहे ती अवलंबून असते. आता तुम्ही जर फ्लाईटनी जाणार असाल, तर मग अशा वेळेस तुम्हाला बॅगसाठी लिमिटेशन असतं. म्हणजे मोठी जी तुम्ही बॅग घेणार आहात, ती 15 किलोपेक्षा जास्त नसावी आणि जर तुम्ही केबिन बॅग घेणार असाल, तर ती 7 किलोपेक्षा जास्त नसावी. म्हणूनच सामान भरत असताना तो विचार तुम्हाला कायम लक्षात ठेवायचा आहे. पण ट्रेन किंवा कारने तुम्ही प्रवास करत असाल, तर तसे काही लिमिटेशन्स तुम्हाला येत नाहीत. आता मी पॅकिंग करत आहे, तर हे जे पाउचेस आहेत ते मी मागवले होते आणि यामध्ये माझी 6 दिवसांची ट्रिप होती, तर त्यानुसार 6 दिवसांचे 6 ड्रेस मी या पाउचेसमध्ये ठेवलेले आहेत. हे पाउचेसऐवजी तुम्ही साडी कव्हर देखील वापरू शकता. पण हे ट्रान्सपरंट पाउच जे आहेत ते Amazon किंवा Mishoवरती तुम्हाला खूप स्वस्तात मिळून जातील आणि यामुळे तुमचं जे बॅग पॅकिंगचं काम जे आहे ते खूप सोपं होईल. तर असे 3 पाउच मला मिळालेले आहेत ट्रान्सपरंट असणारे. खरं तर हा सेट 8 पीसेसचा आहे. ज्यामध्ये हे 3 पाउचेस मला मिळाले, ज्यामध्ये सगळ्यात मोठा हा पाउच, त्यानंतर मीडियम साईजचा आणि त्यानंतर सगळ्यात स्मॉल साईजचा. तर 2 मोठ्या पाउचमध्ये मी माझे सगळे लागणारे ड्रेसेस ठेवलेले आहेत. अर्थातच आपली जेवढ्या दिवसांची ट्रिप असते तेवढे ड्रेसेस आपण घेतो. माझी 6 दिवसांची ट्रिप होती, त्यामुळे 6 ड्रेसेस मी यामध्ये घेतलेले आहेत. काही ड्रेसेस मी मोठ्या पाउचमध्ये ठेवलेत आणि उर्वरित ड्रेसेस मी मीडियम साईजच्या पाउचमध्ये ठेवलेत आणि स्मॉल साईजचं जे पाउच आहे त्यामध्ये 2 नाईट ड्रेस मी ठेवलेले आहेत. अशा पाउचेसमुळे तुमची बॅग ऑर्गनाइज राहते आणि तुम्हाला फारशी शोधाशोध करावी लागत नाही. आता हे सगळं झाल्यानंतर आपले जे इनरवेअर असतात ते देखील मी या छोट्याशा पाउचमध्ये ठेवलेले आहेत. काही हॉटेल्समध्ये बाल्कनी असते किंवा कपडे सुकवण्यासाठी असतात स्टँड वगैरे, पण काही हॉटेलमध्ये तशी व्यवस्था नसते. अशा वेळेस मग आपले इनरवेअर जर एक्स्ट्राचे आपल्यासोबत असतील तर ते उत्तमच आहे. म्हणून सगळे इनरवेअर मी या छोट्याशा पाउचमध्ये ठेवलेले आहेत. आता हे जेवढे पाउचेस तुम्हाला दिसताय ना, तेवढे एकाच सेटमध्ये मला मिळालेले आहेत. कितीचा सेट एक्झॅक्टली होता किंवा काय रेट आहे ते मी सगळं तुम्हाला प्रॉडक्ट टॅग करेल, जेणेकरून तुम्हाला जर पर्चेस करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर ही झाली कपड्यांची सगळी अरेंजमेंट आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला मी जे सामान ठेवलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. प्रवास करत असताना खूप साऱ्या वस्तू बॅगमध्ये भरण्याऐवजी आवश्यक म्हणजे लागणाऱ्या तेवढ्याच वस्तू आपण सोबत घ्यायला हव्यात. कारण जर फ्लाईटचा प्रवास असेल तर त्यामध्ये बॅगसाठी लिमिटेशन्स असतात. म्हणूनच आपल्याला लागणाऱ्या तेवढ्याच वस्तू यामध्ये घ्याव्यात. आता हे बटव्याच्या आकाराचं पाऊच आहे. म्हणजे याला चेन वगैरे काही नाही किंवा ट्रान्सपरंट पण नाहीये. पण या पाऊचमध्ये तुम्हाला काय ठेवता येऊ शकतं? तर मी यामध्ये ड्रायर आणि माझं हेअर स्ट्रेटनर ठेवलेलं आहे. आजकाल बऱ्याचशा हॉटेलमध्ये ड्रायर अवेलेबल असतं.
पण आपण जेव्हा ट्रिपला जातो तेव्हा आपल्याला साईट सीइंग करण्याची घाई असते. अशा वेळेस आपण केस धुतल्यानंतर ते लवकर सुकावेत, लवकर आपले केस सेट व्हावेत यासाठी या 2 महत्त्वाच्या वस्तू आपण सर्व स्त्रिया सोबत ठेवतच असतो. पण त्या इकडे-तिकडे होऊ नयेत यासाठी या पाऊचचा मी वापर केलेला आहे. यामध्ये तुम्ही बघताय हे फिलिप्सचं हेअर स्ट्रेटनर आहे आणि माझ्याकडे हेवेल्सचं हेअर ड्रायर होतं ते देखील मी घेतलेलं आहे. आता या 2 महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या लागणारच होत्या. पण बॅग भरत असताना अशा पाउचेसमध्ये आपण म्हणजे सगळं सेपरेट करून ठेवलं ना, तर मग आपल्याला शोधायला आणि ठेवायला देखील जास्त अवघड जात नाही. म्हणून हे पाउचेस जे आहेत ते खूप उपयुक्त असे आहेत. प्रॉडक्ट मी नक्की टॅग करेल जेणेकरून तुम्हाला जर पर्चेस करायचे असतील, तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रवासाला जाताना, साईट सीइंग करताना वगैरे शूज आपण घालत असतो. तर ते शूज किंवा एक्स्ट्राचे तुमचे चप्पल असतील, सँडल असतील, तर त्या कुठे ठेवाव्यात? तर त्यासाठीचं मी हे वेगळं पाऊच मागवलेलं आहे किंवा शू ऑर्गनायझर देखील आपण याला म्हणू शकतो. यामध्ये मला जी लागणारी एक्स्ट्राची सँडल आहे आणि त्याचबरोबर साईट सीइंगसाठी लागणारा शूज आहे, सॉक्स आहेत, ते मी सगळं या पाऊचमध्ये ठेवलेलं आहे. आता एक चप्पल जी आहे ती माझ्या पायात असणार आहे. असे टोटल मी 3 पेअर घेतले होते. जास्त शूज किंवा चप्पल कॅरी करण्यात काहीच अर्थ नाही. जेवढं लागतात तेवढेच तुम्ही सोबत घ्यावेत, जेणेकरून फारसं ओझं तुमच्यासोबत होणार नाही. तर या साईडला मी माझं हेअर स्ट्रेटनर, ड्रायर आणि शूज ठेवलेले आहेत. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ठेवायची होती ते म्हणजे आपले सगळे कॉस्मेटिक्स. आता आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर थोडाफार तरी मेकअप करतो. मग ते सगळं मेकअपचं साहित्य किंवा आपल्यासोबत असणारी ज्वेलरी म्हणजे आपली एका ठिकाणी असावी यासाठी हे जे मेकअप पाऊच आहे यामध्ये मी सगळं जे मेकअपचं सामान आहे ते ठेवलेलं आहे. जे ही इयरिंग्स वगैरे मी घालणार होते किंवा लिपस्टिक माझ्यासोबत मी कॅरी करणार होते. जी ही ज्वेलरी होती कारण मी ज्या ठिकाणी जाणार होते तिथे ह्या सगळ्या ॲक्सेसरीज मला लागणार होत्या आणि एक जो दिवस होता तो पार्टी वेअर ड्रेस घालण्यासाठी पण होता. त्यामुळे मग पार्टी वेअरसाठी लागणारी ज्वेलरी पण मी घेतलेली होती आणि मेकअपचं सगळं साहित्य मी फारसं मेकअप करत नाही, पण थोडंफार तरी असावं, थोडंसं प्रेझेंटेबल दिसण्यासाठी. लिपस्टिक मला फार आवडतात, त्यामुळे लिपस्टिकचे 2-4 शेड मी घेतले होते आणि एक पावडर फाउंडेशन मी घेतलं होतं. हे सगळं साहित्य मी मेकअप पाऊचमध्ये ठेवलेलं होतं. पण स्किन केअरचं जे साहित्य आहे, ते टुरिझमवाल्यांनी काय सांगितलं, की एका ट्रान्सपरंट पाऊचमध्ये तुम्ही ठेवा. जेणेकरून तिथे एअरपोर्टवरती गेल्यानंतर मग ते तुम्हाला चेक करतात, तर तुम्हाला इझी पडेल ते काढण्यासाठी. कारण या बॅगमध्ये जर आपण ठेवलं, तर मग ही बॅग सगळी ओपन करावी लागेल. म्हणून ह्या बॅगमध्ये अशाच वस्तू ठेवायच्या होत्या, की ज्या तुम्हाला काढण्याची गरज पडणार नाही. आणि हे एक जे पाऊच होतं, यामध्ये मी माझा पार्टीवेअर ड्रेस ठेवलेला आहे. ट्रिपचा जो शेवटचा दिवस होता ना, त्यामध्ये एक पार्टीवेअर मी सोबत कॅरी केलेला आहे. कारण शेवटी मग म्हणजे शेवटच्या दिवशी फॅशन शो असणार होता. त्यामुळे मग हा ड्रेस थोडासा वेगळा ठेवलाय इतर ड्रेसपेक्षा. कारण मग तो मिक्स झाला तर परत मला शोधावा लागू नये म्हणून. आणि तसेही सगळे कपडे प्रेस केलेले होते. ते व्यवस्थित ऑर्गनाइज राहावेत यासाठी. आणि बॅगमध्ये भरपूर अशी जागा रिकामी होती. बॅगचं वजनही माझं 10 ते 11 किलोच भरलं होतं. कारण येताना मी जी शॉपिंग करणार होते त्यासाठी थोडीफार जागा असावी यासाठी अशा पद्धतीने ही जी बॅग आहे ती मी तयार केलेली आहे. फारसं काही मी यामध्ये घेतले नाही, पण वेल प्रिपेअर आणि वेल ऑर्गनाइज अशी मी बॅग माझी भरलेली होती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फिरून झाल्यानंतर मळलेले कपडे असतात ते ठेवण्यासाठी एक पिशवी घेतली. जेणेकरून जे वापरलेले कपडे असतात ते त्यामध्ये मला सहज ठेवता येतील आणि जे चांगले कपडे आहेत ते तर पाउचेसमध्ये होतेच. त्यामुळे एक एक्स्ट्राची बॅग म्हणजेच पिशवी मी घेतली, जेणेकरून ज्यामध्ये खराब झालेले कपडे मला ठेवता येतील. अशा पद्धतीने मी ती बॅग भरलेली आहे. आणि त्यानंतर दुसरी बॅग म्हणजेच आपली जी केबिन बॅग असते, एक सॅक आपण आपल्यासोबत कॅरी करतो. त्यामध्ये काय घ्यायचं, तर मी त्यामध्ये एक स्टोल घेतलेला आहे. आता यामध्ये काय सामान ठेवायचं हे प्रत्येकावरती डिपेंड असतं. कोणी आपल्या सोयीनुसार भरू शकतं. मी यामध्ये स्टोल तसंच शॉल म्हणजे ही जी बॅग आहे ट्रॅव्हल्समध्ये तसंच फ्लाईटमध्ये सुद्धा आपल्यासोबत असणार यामध्ये गरजेच्या सगळ्या वस्तू असाव्यात. यासाठी मी या बॅगमध्ये एक हलकासा टॉवेल ठेवलेला आहे, एक शॉल ठेवली, एक स्टोल ठेवलेला आहे आणि या व्यतिरिक्त यामध्ये मी एक पाऊच ठेवला आहे ज्यामध्ये टॉयलेटरीज म्हणजेच आपले सोप जे असतं सोप केस. आजकाल हॉटेल्समध्ये देखील सोप किंवा टूथब्रश, टूथपेस्ट वगैरे आपल्याला ते देतात. तिथे ठेवलेलं असतं किट, पण आपलं आपल्यासोबत असावं यासाठी या होल्डरमध्ये मी ठेवलेलं आहे. तसंच टूथब्रश आणि टूथपेस्ट पण या छोट्याशा होल्डरमध्ये मी ठेवले आणि हे जे पाऊच आहेत ते देखील त्याच सेटचा एक भाग आहे. म्हणून हे दोन्ही मी एकाच ठिकाणी
ठेवले वरतीच, म्हणजे जेणेकरून मला काढायला आणि ठेवायला सोपं जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकअपचं सगळं सामान घेतलं, पण स्किन केअरचं काय, तर म्हणजे आमच्या ट्रॅव्हल एजन्सीनी सांगितलं होतं, की स्किन केअरचं सगळं सामान तुमच्याकडे 50 ml पेक्षा म्हणजेच जास्त नसावं. त्यासाठी ह्या छोट्या-छोट्या डब्यांमध्येच तुम्ही साहित्य जे ठेवायचं असतं, ज्यामध्ये स्किन केअरचं सामान अगदी छोट्या-छोट्या बॉटल्समध्ये तुम्ही घ्यावं. मॉइश्चरायझर असेल तुमचं, म्हणजे मेकअप रिमूव्हरचं ऑइल असेल, परफ्यूम असेल, हे देखील तुम्ही खूप कमी क्वांटिटीमध्ये कॅरी करायचं असतं. आता तुमच्याकडे जर मोठ्या-मोठ्या बॉटल्स असतील, तर त्या तुम्ही छोट्या-छोट्या डबीमध्ये वगैरे काढून सोबत न्यायच्या असतात. त्यांनी ट्रान्सपरंट पाऊच सांगितलं होतं, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी याच पाऊचमध्ये घेतलं. सगळं साहित्य माझं स्किन केअरचं, आणि ते देखील मी वरतीच ठेवलं, कारण चेक इनच्या वेळेस मग ते काढावं लागतं. म्हणून या बॅगमध्ये मी ठेवलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त यामध्ये काही खाण्याचं साहित्य देखील येईल, आणि जर मी तिथून काही शॉपिंग केली, तर ती देखील मला यामध्ये ठेवता येईल. यासाठी बरीच जागा या बॅगमध्ये शिल्लक आहे. तसंच पाण्याची बॉटल देखील मी त्यामध्ये ठेवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पर्समध्ये काय असावं? तर पर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझा कोंब, त्यानंतर एक लिपस्टिक आणि कॉम्पॅक्ट पावडर वगैरे, म्हणजे आरसा त्या कॉम्पॅक्ट च्या डब्बीलाच असतो. त्यामुळे, आणि एक गॉगल माझा, तसंच एक ट्रान्सपरंट पाऊच, ज्यामध्ये मी माझे इयरपॉड्स, तसंच माझं चार्जर, पॉवर बँक वगैरे सहज ठेवू शकेल. कारण एअरपोर्टवरती काय होतं, की सगळं साहित्य तुम्हाला ते ट्रेमध्ये काढून ठेवायला सांगतात. पण असं ट्रान्सपरंट पाऊचमध्ये जर सगळं व्हिजिबल असेल ना, तर काही काढण्याची गरज नाही. फक्त हे जे पाऊच आहे ते तुम्हाला वरती ट्रेमध्ये ठेवायचं असतं, जेणेकरून मग ते तुम्हाला पर्समध्ये परत ठेवण्यासाठी इझी होतं. म्हणून अशा पाऊचचा तुम्ही सहसा वापर जर तुम्ही फ्लाईटने ट्रॅव्हल करत असाल तर करावा. जेणेकरून तुमचा प्रवास जो आहे तो खूप सुखकर आणि सोयीस्कर होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वॉलेट. आता वॉलेट कसं असावं, तर फ्लाईटमध्ये आपलं आधार कार्ड वगैरे सगळं चेक करतात. त्यामुळे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट, तुमचं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे सगळं असावं. तसंच सफिशियंट कॅश देखील तुमच्यासोबत असावी. कारण कधी-कधी काय होतं, की नेटवर्क इश्यू असतो, त्यामुळे आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत नाही. त्यासाठी थोडीफार कॅश आपल्यासोबत आपण कॅरी करायची असते. तर हे सगळं मी माझ्या पर्समध्ये नेणार आहे, आणि आपला फोन देखील पर्समध्येच असतो महत्त्वाचा. तर हे सगळं पर्समध्ये, तसंच पाण्याची बॉटल वगैरे मी सगळं त्या माझ्या केबिन बॅगमध्ये, म्हणजे जी सॅक माझ्यासोबत असणार आहे त्यामध्ये, आणि काही खाण्याचं साहित्य देखील त्या सॅकमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीने मी माझी सगळी प्रवासाची बॅग जी आहे ती भरलेली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. युजफुल वाटला का हे देखील सांगा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.